सुधीर एका मोठ्या कपड्याच्या दुकानात कामाला लागला. त्याच्याकडे पाहून वाटत नव्हतं की तो काम करेल. पण त्याने 2 महिने काम केले. सुरुवातीला त्याला काम जमत नव्हते. तेव्हा तेथील इतर कामगारांनी त्याला मदत केली. एके दिवशी 2 महिन्यानंतर एक आलिशान गाडी दुकानासमोर उभी राहिली. दुकान मालकाला वाटले की मोठे ग्राहक आज आले आहे, तर आज व्यवसाय चांगला होईल. पण त्या गाडीतील व्यक्तीला पाहून तर सर्वांनाच सुधीर अस्वस्थ मनाने रोडवरून इकडे तिकडे कामाच्या शोधात फिरत होता. काही वेळाने त्याला कापड दुकानात काम असल्याचे कळले. तेव्हा तो लगेच त्या दुकानात कामाची चौकशी करण्यासाठी गेला. तेथील एका कामगाराने त्याला विचारलं की काय पाहिजे. तेव्हा सुधीर बोलला की कामाच्या चौकशीसाठी मी आलो आहे. तेव्हा त्या व्यक्तीने मालकाकडे त्याला पाठवले. मालक तेव्हा ग्राहकाचे पैसे घेत होते, म्हणून एका साईडला सुधीर उभा राहतो. ग्राहक दुकानातून गेल्यानंतर दुकान मालक सुधीरकडे पाहतो. सुधीर दिसायला सुंदर गोरा सुद्धा असतो. कपडे सुद्धा बऱ्यापैकी चांगले असतात. एकूणच त्याच्या राहणीमानाकडे पाहून मालक विचारतो की तुला काम करायला जमेल का? हे बघ, सकाळी लवकर यावं लागेल. पडेल ते काम करावं लागेल. न सांगता सुट्टी घेतली तर पैसे कट करण्यात येतील. हे सर्व तुला मान्य असेल तर उद्यापासून ये. आणि हो, सुरुवातीला 4,000 पगार देईन. तुला चालेल का? त्यावर सुधीर खाली मान घालून सर्व ऐकतो व हो बोलतो. उद्यापासून मी येतो, असे बोलून तेथून निघतो. सुधीर कामावर येण्यास त्याला सांगितलेले असते, पण अजून मालकाच्या मनात त्याला पाहून थोडी शंकाच असते की हा काम करेल की नाही. पण पुढे सणांचा सीझन सुरू होणार असतो, म्हणून ते विचार करतात की बघू थोडे दिवस कसे काय काम करतो ते, नाहीतर मग दुसरा मुलगा बघू. दुसऱ्या दिवशी मालक येण्याआधीच सर्व कामगार आलेले असतात. सुधीरसुद्धा वेळेवरच येतो. पण काम कसं काय करायचं, सुरुवात कुठून करायची हेच त्याला कळत नाही. तो पूर्णपणे गोंधळून जातो, कारण याआधी त्याला कधीच कामाची सवय नसते. तरी देखील तो तेथील इतर व्यक्तींची मदत घेतो आणि काम करायला सुरुवात करू लागतो. त्याला काहीच जमत नाही हे पाहून इतर सहकारी सुधीरला विचारतात, तू याआधी कुठे काम केलं नाहीस का? सुधीर बोलतो, नाही, मी पहिल्यांदाच असं काहीतरी काम करत आहे. तेव्हा तेथील सर्वजण त्याला मदत करतात. काम कसं काय करायचं आहे हे समजावून सांगतात. पण सुधीरला काहीच कळत नाही. कपड्यांच्या घड्या घालणे, काच पुसणे, धूळ झटकणे ही सर्व कामे इतर सर्वजण करतात. तो फक्त थोडीफार मदत करतो. काही वेळाने मालक येण्याची वेळ होते. सर्वजण आपापल्या जागेवर जातात व इतर कामेही करतात. काही वेळातच मालक येतात. सुधीर कामावर आला आहे हे पाहून त्यांनाही बरं वाटतं. ते विचारतात, झाली का सर्व कामे? तुला सर्व कामाचे स्वरूप समजले ना? सुधीर हो बोलतो. दुपारची वेळ होते. सुधीर एका ठिकाणी रडत उभा असतो. मालक वॉशरूमला जात असताना त्यांची नजर त्याच्याकडे जाते. ते पुढे जाऊन त्याला विचारतात, काय रे, काय झालं? रडत का आहेस? काम जमत नाही का? घरातील कामात मदत करतोस का? सुधीर बोलतो, नाही. हां, तरीच तुला कामाची सवय नाही. पण रडू नकोस. हळूहळू कामाची सवय होईल आणि असा रडत बसू नकोस. जा, सर्वांची ओळख करून घे. बोल. सुधीर डोळे पुसत तेथून जातो. दुपारची जेवणाची वेळ होते. मालक व सर्वजण जेवणाचा डबा घेऊन जेवायला बसतात. सुधीर मात्र एका कोपऱ्यात शांत उभा असतो. त्याला पाहून मालक विचारतात, काय रे, जेवायचं नाही का? डबा आणला नाहीस का? त्यावर सुधीर बोलतो, नाही, मला भूक नाही. तुम्ही जेवून घ्या. अरे, अशी कशी भूक नाही? सकाळपासून एवढी कामं केलीस ना आणि भूक नाही बोलतो? चल ये,
सर्वांसोबत जेवून घे. मग सुधीर लाजतच सर्वांच्या सोबत जेवणासाठी बसतो. त्यामधील एक जण पोळी तर एक जण भाजी देतो, दुसरा जण थोडी, अजून पोळी आणि भाजी असं सर्वच जण त्याला थोडं थोडं करून एका प्लेटमध्ये देतात. मग भूक नाही बोलणारा सुधीर सर्व जेवण पटापट करून घेतो. नंतर मालक सुधीरला बोलतात की उद्यापासून डबा घेऊन यायचा हां. त्यावर सुधीर बोलतो की आई गावी गेली आहे, त्यामुळे मी डबा घेऊन येऊ शकत नाही. आता सुधीरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हे सर्वांच्याच लक्षात येतं. तेव्हा इतर कामगार म्हणतात की असू दे असू दे, काही हरकत नाही, आम्ही आणू तुझ्यासाठी रोज जेवण, तू आमच्या सर्वांच्यामधील जेवण कर. खरं तर तेथे काम करणारे इतर सर्वच जण सुधीरला खूप सांभाळून घेत असतात, त्याला कामात मदतसुद्धा करत असतात. त्यामुळे सुधीरसुद्धा आता हळूहळू त्या सर्वांच्यामध्ये मिक्स झालेला होता. कामाची सवय त्यालाही होत होती. मालकसुद्धा त्याच्या कामावर खुश होता, कारण सुधीरने कधीच कोणत्याच कामासाठी नाही म्हटलेलं नव्हतं. जे काही काम सांगितलं जायचं ते सर्व काम तो मनापासून करत असे. सीझन व रविवारच्या दिवशी सुधीर जास्त वेळ दुकानात थांबायचा, सर्वांशी मिळून मिसळून राहायचा. बघता बघता 1 महिना सुधीरला कामावर येऊन पूर्ण झाला होता. त्याने त्या महिन्यात एकही जादाची सुट्टी घेतलेली नव्हती. पगाराचा दिवस आला. सर्वांसोबत आज सुधीरलाही पगार मिळणार होता, त्यामुळे सुधीर खूप जास्त खुश होता. आणि सुधीरला पगार देताना मालकही आनंदात होता, कारण प्रथम क्षणी सुधीरला पाहिल्यानंतर मालकाला हे वाटलेलं असतं की काय माहीत हा काम करेल की नाही. पण आज 1 महिना त्याचा भरला होता. मालक सुधीरला त्याचा पगार देतात. ते पैसे पाहून सुधीर खूप जास्त भावूक होतो. त्याच्या डोळ्यात पाणी पाहून मालक त्याचे कारण विचारतात. तर सुधीर बोलतो की आज माझ्या आयुष्यातील मी कमावलेली ही पहिली कमाई आहे. सर्वजण त्याला शांत करतात आणि मग सर्वजण आपापल्या कामाला लागतात. त्यानंतरही सुधीर रोज न चुकता दुकानात कामावर यायचा. सर्वांसोबत आनंदाने हसत खेळत काम करायचा. त्या सर्वांचीच त्याला आता सवय झालेली असते. मालकसुद्धा अगदी चांगले होते. त्यांनी कधीच कामगारामध्ये भेदभाव केला नाही, तर सर्वांना समजून ते घ्यायचे. असेच 2 महिने पूर्ण होतात. दुसरा पगारही सुधीर घेतो. पण त्यानंतर 8 दिवसांनी तो मालकांना सांगतो की मी आता काम सोडत आहे. हे ऐकून मालक त्याला बोलतात की अरे काय झालं तुला, येऊन फक्त 2च महिने झालेत आणि तुला 2च महिने काम करायचं होतं तर कशाला कामावर आलास. आता मी असं अचानक कोणता नवीन कामगार शोधणार. ते काही नाही, जोपर्यंत दुसरा मुलगा मिळत नाही तोपर्यंत तुला कामावर यावंच लागेल. त्यावर सुधीर बोलतो ठीक आहे, तुम्हाला नवीन मुलगा मिळेपर्यंत मी येईन, असं बोलून तो दुकानात कामाला लागतो. हे ऐकून मात्र मालकाला आश्चर्य वाटतं की हा असा कसा तयार झाला. येथे लोक 2 दिवसांचा पगार कट झाला तर भांडतात, वाद घालतात आणि हा काहीच कसं काय बोलत नाही. असेच 8 दिवस निघून जातात. त्यानंतर त्या दिवशी एक नवीन मुलगा कामासाठी मिळालेला असतो. सुधीर, तो नवीन मुलगा व इतर सर्वजण सकाळी लवकर येऊन कामाला सुरुवात करतात. सुधीर त्याला काम समजावून सांगत असतो. मालकही खुर्चीमध्ये बसलेले असतात. ते सर्व पाहत असतात. इतक्यात दुकानासमोर एक आलिशान गाडी उभी राहते. ती पाहून मालक विचार करू लागतो की आज चांगला व्यवसाय होणार आहे. त्या गाडीतून एक व्यक्ती उतरते. सरळ दुकानात येऊन सुधीरला आवाज देते. ते पाहून मालक विचार करतो की हे कोण आहेत, सुधीरला का बोलावत आहेत. सुधीर ह्यांच्याकडे कामाला लागला की काय. इतक्यात सुधीर त्या व्यक्तीला येऊन मिठी मारतो. तेव्हा मालक शंकेने त्या व्यक्तीला विचारतात की हा तुमचा कोण आहे. हा माझा मुलगा सुधीर आहे. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणजेच सुधीरचे वडील सांगू लागतात की
माझाही कोल्हापूरमध्ये व्यवसाय आहे. मी सुद्धा अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यामुळेच कष्टाची जाणीव कायम ठेवली. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी कधीच वेगळी वागणूक दिली नाही. त्यामुळेच 10-20 वर्ष काम करणारी लोक माझ्याकडे आहेत. एके दिवशी कामावर असताना एक वयस्कर व्यक्तीकडून चुकून काही चूक झाली. तेव्हा माझ्या ह्याच मुलाने सुधीरने त्यांना सर्वांसमोर अपशब्द वापरले, शिवीगाळ केली. त्यामुळे इतकी वर्ष काम करणाऱ्या त्या व्यक्तीने कामावर येण्याचे बंद केले. पण जेव्हा मला माझ्या मुलाचे हे कृत्य समजले, तेव्हाच मी ठरवले की त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची. कष्टाची किंमत कळल्याशिवाय माणसाची पारख त्याला समजणार नाही. आपण काय करतो? मुलांसाठी सर्व काही कमावून ठेवतो, पण त्यांनी मात्र कसलीच तसदी न घेतल्यामुळे त्यांना त्यांचे महत्त्व कळत नाही. आयुष्यात जितका पैसा, साम्राज्य महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्यासोबत असणाऱ्या माणसांना देखील आपण जपलं पाहिजे. म्हणूनच मी सुधीरला सांगितलं, पुढचे 2 महिने तू हेच काम करून दाखवायचे. माझा एकही रुपया तुला पुढच्या 2 महिन्यात मिळणार नाही. तेव्हा तुला कळेल पैशांची व माणसांची किंमत. आणि त्यानंतरही तुझे विचार तसेच असतील तर मी तुला यापुढे काहीही बोलणार नाही. मग काय, हे आव्हान सुधीरने स्वीकारलं आणि त्याने या शहरात येऊन तुमच्या इथे काम करण्यास सुरुवात केली. गेल्या 2 दिवसापूर्वीच त्याचा फोन आला होता. तेव्हा त्याच्या बोलण्यातून तो किती बदललेला आहे, कष्टाची जाणीव त्याला झाली आहे हे मला समजलं. सुधीर सांगत होता की तुम्ही मालक असूनही आपल्या कामगारांशी कसं प्रेमाने, आपुलकीने बोलता, राहता, वागता. तेव्हा त्याला त्याची चूक उमगली व त्याचे माणसाविषयीचे मत देखील सुधारले. माणसाने माणसांशी माणुसकीनेच वागलं पाहिजे हे त्याला जाणवलं. खरंच आमचा सुधीर आता सुधारलेला आहे. शेवटी एका बापाला अजून काय पाहिजे, नाही का? म्हणूनच आज त्याला घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. हे सर्व काही ऐकून सर्वांनाच आनंद झाला. सर्वांनीच सुधीरचे व त्याच्या वडिलांचे कौतुक केले. एका वडिलांनी आपल्या मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य वाटला व सुधीरने स्वतःला दिलेली संधी सुद्धा कौतुकास्पद होती. मालक बोलू लागले, खरंच तुम्ही ग्रेट आहात. आज तुम्ही आमच्या सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे की संपत्ती कितीही मोठी असली तरी पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजेत. आणि आपल्या संपत्तीमुळे किंवा पैशामुळे मुले बिघडता कामा नये. आपणच आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरून घालता कामा नये. तरच पुढची पिढी योग्य मार्गावर कायम राहील. तुमचा निर्णय खरंच खूप काही शिकवून गेला. आणि सुधीरही आता खूप काही शिकला आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. आता सर्वजण भावूक झाले. आज मालकाकडून सर्वांना जेवण मागवण्यात आले होते. सर्वांना काही तास एकत्र छान सर्वांनी गप्पा मारल्या, मज्जा केली व काही वेळाने सर्वांचा निरोप घेऊन सुधीर वडिलांसोबत गेला. जाताना सर्वांना आमच्या शहरात येण्यासाठी आमंत्रित केलं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.